साखर हे विष आहे असं मी वाचलं होतं एका ठिकाणी. तर खरंच तसं आहे का? आपण घरात किंवा एखादं चांगलं काही कार्य झालं किंवा घरात काही चांगलं घडलं, चांगली गुड न्यूज आली, तर आपण काय म्हणतो, देवापुढे साखर ठेवा. मग ते विष आहे म्हणून देवापुढे नाही ठेवत ना आपण. सर साखर कसं आहे ना, साखर ही वाईट नाहीये, त्याचं अतिप्रमाण केलं ना मग ते वाईट होतं. इव्हन मी म्हणते की चहात साखर घेणं पण वाईट नाहीये, पण तुम्ही त्याचं अतिप्रमाण करू नका. तुम्ही दिवसातला 1 कप चहा अगदी थोडीशी साखर टाकून घ्या, पण तुम्ही दिवसातून 7-7, 8-8 कप चहा पिता. कप नाही, मग भरून पितात. 2-2 चमची साखर टाकून पिणार. मग तुम्ही बाहेर गेल्यावर काहीतरी गोड खाणार, अरे उन्हाळा आहे आईस्क्रीम खाणार, तुम्ही सरबत पिणार, तुम्ही कोल्ड ड्रिंक्स घेणार, तुम्ही डेझर्ट्स खाणार. मग हे नवीन, अरे मी आज रील मध्ये हे बघितलं, लेट्स ट्राय इट. तुम्ही जर स्विगी वगैरे कधी जर ऍप काही डाउनलोड केलं असेल, त्याच्यावर एकदा काही तुम्ही ऑर्डर करा, दे विल कंटिन्युअसली स्टार्ट सेंडिंग यू नोटिफिकेशन. मिडनाईटला नोटिफिकेशन येतात. इज इट अ डू यू हॅव अ मिडनाईट क्रेविंग, म्हणजे त्या माणसाला नसेल तरी इच्छा होते. हे जे तुम्ही साखरेचं प्रमाण ओव्हरऑल वाढवता शरीरामध्ये, ते हानिकारक आहे. त्यामुळे साखर हे विष आहे असं म्हणूच नका, कारण साखर विष असतं तर आपण देवाला जो प्रसाद ठेवतो तो प्रसाद कारल्याचाच ठेवला असता ना, साखर घातलेला का ठेवला असतं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.